शेअर मार्केटच्या नावाखाली 1,23,67,600 रुपयांचा गंडा घालून 3 महिन्यांपासून फरार झालेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील चाकण येथून सापळा लावून जेरबंद केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील दादेगाव येथील रहिवासी ज्ञानेश्वर देवढे यांनी 18 मार्च 2025 रोजी शेवगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यातील आरोपी जालिंदर दहिवाळ याने फिर्यादी ज्ञानेश्वर देवढे यांना मी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, माझ्याकडे पैसे गुंतवल्यास मी तुम्हाला मासिक 10% परतावा देईल असं आमिष दाखवत फिर्यादीकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात रक्कम ₹5 लाख घेतले। तसेच फिर्यादीस ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे परतावा अगर मूळ रक्कम न देता आरोपी पळून गेला। या गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील आरोपी जालिंदर दहिवाळ याने फिर्यादीप्रमाणेच इतर 19 लोकांकडून देखील शेअर मार्केट ट्रेडिंगद्वारे जास्त परतावा देण्याचा आमिष दाखवत त्यांच्याकडून देखील रोख आणि ऑनलाईन स्वरूपात ठेवी स्वीकारून त्यांना ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे मूळ रक्कम आणि परतावा न देता त्यांची देखील फसवणूक केली। याबाबत तपासात निष्पन्न झालं होतं। फिर्यादी आणि 19 साक्षीदार यांची एकूण रक्कम 1,23,67,600 रुपयांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं। गुन्ह्यातील आरोपी जालिंदर दहिवाळ हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। जिल्हा व सत्र न्यायालय यांनी आरोपितांचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील फेटाळला होता। त्यामुळे आरोपी हा अटक चुकवण्यासाठी ठिकाणं बदलून राहत होता। गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्याचा तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांना गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की संबंधित गुन्ह्यातील आरोपी जालिंदर दहिवाळ हा पुणे जिल्ह्यातील चाकण येथे आहे। त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना दिली। त्यावर पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरडे यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ तपास पथक नेमून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथक पुणे जिल्ह्यातील चाकण येथे रवाना केले होते। गुन्ह्यातील आरोपी संतोष दहिवाळ याचा चाकण पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत असताना तो चाकण तालुक्यातील रासे येथे असल्याची माहिती मिळाल्याने शेवगाव पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच आरोपी पळून जात होता। दरम्यान पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेत शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून अटक केली। तर आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून गोवा, उत्तर प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यात वास्तव्य करत असल्याची त्यानं कबुली दिली। संबंधित आरोपी विरुद्ध इतर कोणीही व्यथित अगर बळीत अशा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, शेवगाव, अहिल्यानगर।